नमस्कार, मी सुरेखा आपल्या सर्वांचं तारा न्यूजमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर अनेक चेहरे दिसतात, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांचं काम, त्यांची जिद्द आणि त्यांचा प्रवास लोकांसाठी प्रेरणादायी ठरतो। घर, कुटुंब, नोकरी आणि व्यवसाय या सगळ्याचा समतोल साधत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी महिला आज आपल्या सोबत आहे। ती म्हणजे श्रुती संग्राम कोळी। मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या श्रुती कोळी यांनी IT क्षेत्रात वेब डिझायनर म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी एक आपली वेगळी छाप निर्माण केली आहे आणि श्रुती कोळी ऑफिशियल या त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजला लाखोंची पसंती मिळत आहे। तर नमस्ते मॅडम, नमस्ते। तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। थँक्यू सो मच। एक वेब डिझायनर म्हणून तुम्ही स्वतःच्या करिअरला सुरुवात केलीत, तिथून सोशल मीडियाकडे वळलात, तर हा तुमचा प्रवास कसा होता? खरं तर अगदी हा सोपा होता। सहज आपलं रेग्युलर कंटेंट टाकायचं म्हणून टाकत गेले, पण लोकांना तो प्रतिसाद चांगला वाटला, लोकांचा प्रतिसाद चांगला आला, म्हणून आज इथपर्यंत आहे मी। खरंच छान प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि त्यांना ते आवडायला लागलं। जे काही मी टाकत होते रेग्युलर लाईफमधले जे कंटेंट आहेत वगैरे वगैरे ते सगळं आवडायला लागलं आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आली आहे। अच्छा, या क्षेत्राकडे वळण्यामागे तुम्हाला कुणाची प्रेरणा मिळाली? ऑब्वियसली माझ्या कुटुंबाची प्रेरणा आहे आणि सगळ्यात जास्त माझ्या नवऱ्याची। त्यांच्यामुळे तर आज मला पाठिंबा मिळतोय की हा बाबा काय कुठं गेलं पाहिजे, काय करायला पाहिजे। मेन माझा नवराच आहे की जो हा बाबा तू जा, तू पुढं कर। त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत आलेली आहे। आता तसा तुम्ही जो कंटेंट देताय तसा तो सामान्य लोकांसाठी प्रेरणादायी आहे, तर हा तुम्ही स्वतः कंटेंट लिहिता की तुम्हाला कोणी यामध्ये मदत करते? ॲक्च्युली मदत असं नाही, जे आपल्या आयुष्यात रेग्युलर घडत असतं प्रत्येक महिलेच्या बाबतीत किंवा काय समोर आपलं घडलेलं दिसतंच, तोच कंटेंट असतोय, तोच पोस्ट केलेला असतोय, ते लोकांना अगदी रिलेट होतं की हा बाबा आपल्याला हे आहे, आपल्यासारखंच आहे, आपल्यासारखंच घडतंय, ते लोकांना आवडतं खूप। असं घर, कुटुंब, संसार आणि त्यातून स्वतःसाठी वेळ, हे सगळी तसं म्हणायला गेलं तर तारेवरची कसरतच आहे। तर हे सगळं कसं मॅनेज करताय? ॲक्च्युली मॅनेज करणं खरंच खूप कठीण आहे गोष्ट, तरी पण त्यातनं कुटुंबाची साथ, नवऱ्याची साथ प्लस मुलींची साथ, हे सगळं घडून आल्यामुळं आज हे मॅनेज होतंय। थोडाफार वेळ मिळतोय स्वतःसाठी, तो चालू आहे। ओके। आता मॅडम, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणं म्हणणं तितकं सोपं राहिलेलं नाही, पण हे सगळं करत असताना बऱ्याच अडचणी येतात, बऱ्याच टीकांना सामोरं जावं लागते, तर अशा वेळी तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं किंवा या टीकेंना सामोरे कसं गेला होता? सुरुवातीला बऱ्याच टीका बघायला मिळाल्या, सुरुवातच होती त्यामुळं मला पण यातलं नॉलेज नव्हतं, पण जे रेग्युलर आहेत तेच टाकत गेलो, पण त्यात पण लोकांचे निगेटिव्ह कमेंट यायला लागले आणि त्या निगेटिव्ह कमेंटवरच आम्हाला प्रेरणा मिळाली की हा बाबा आपण अजून काहीतरी चांगलं करू शकते। त्या निगेटिव्ह कमेंटवरच आमचं हा बाबा चांगलं करू शकतो, त्यातनंच प्रेरणा मिळाली की हा बाबा आपण जाऊ शकतोय पुढं काहीतरी करत। अच्छा, हे सगळं करत असताना कोणत्या अडचणी, कोणते आव्हानं वगैरे आली होती का तुम्हाला? आली आहेत, तशी बरीच आव्हानं आली आहेत, पण आता सगळी सांगणं इम्पॉसिबल आहे। आता सोशल मीडिया म्हटलं की आपल्याला ग्लॅमर सगळं दिसत असते की बाबा हा इथं प्रसिद्धी आपल्याला आहे, तर या मागचं वास्तव खरं काय आहे? आजकालच्या कसं आता कपल्समध्ये बऱ्यापैकी दुरावा निर्माण होते, लव्ह मॅरेज म्हणा, अरेंज मॅरेज असलं तरी, पण त्याचं काम मी स्वतः करते की हा बाबा काहीतरी आपण चांगला कंटेंट रिलेशनशिपमधला द्यावा आणि त्यांच्यातलं नातं असं बरेच आम्हाला झालंय, पण एक कपल भेटलेत आणि म्हटलेत पण हा बाबा तुमच्यामुळं आमच्यात काहीतरी चांगला बदल घडलाय, आमच्यातलं भांडण मिटले, त्यामुळं मला तर वाटतं की हे ग्लॅमर असं काही नाही आहे। ओके। आता डिजिटल स्टार किंवा रील स्टार म्हटलं की फक्त प्रसिद्धीसाठी काम, अशी एक लोकांची भावना निर्माण झाली, तर ह्या टीका पण केल्या जातात अगदी, तर त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता? ॲक्च्युली टीका तर लोक करतच असतात, कुठलेही मीडिया असू दे किंवा काही असू दे, तिथंही टीका ही होतेच, मग ते कुठलेही असू दे। असं आमच्या बाबतीत पण आहेच, पण आम्ही ते दुर्लक्ष करून आपल्याला जे करायचं आहे ते करतो, त्यामुळं नाही लक्ष देत जास्त। अच्छा, हे सगळं करत असताना किंवा
अडचणी किंवा टीकेला सामोरे जात असताना असा कोणता क्षण आला होता का की ज्यावेळी तुम्हाला वाटलं की हे सगळं सोडावं, आता बस आहे इथंच थांबावं, असा कुठला क्षण आला होता का? खरं तर आला होता. जेव्हा सुरुवात केली आम्ही आमच्या व्हिडिओ करण्याला, तेव्हा असं झालेलं की ना स्वतःकडे वेळ आहे ना घरच्यांकडं, ना मी काहीच करू शकत नव्हते. असं झालं होतं की हा बाबा बस आता हे सगळं थांबवून देऊयात. पण कुटुंब आणि नवऱ्याची साथ, त्यामुळं अजून मोठा पल्ला गाठलेला आहे मी. अच्छा, आता तुम्ही रील स्टार सोशल मीडियावर तर प्रसिद्ध झालात, परत वेब डिझायनर म्हणून तुमची एक वेगळी ओळख आहे. त्याबरोबर तुम्ही आता नुकतीच ओविरा कलेक्शनचं बिझनेस चालू केला आहे, तर त्याबाबतची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि या व्यवसायाबद्दल तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली ही प्रेरणा माझ्या फॉलोअर्सकडनंच मला मिळाली आहे. कारण की जो मी व्हिडिओ टाकायचे, जो मी साडी घालायची किंवा ड्रेस घालायचं, त्याच्यावर कमेंट असायची की हा तुमची हे ड्रेस घातल्याची लिंक द्या किंवा साडी घातल्याची लिंक द्या. त्याच्यावरनंच आम्हाला प्रेरणा मिळाली की आपण स्वतःचं काहीतरी करायला हवं. त्यामुळं ही मला प्रेरणा मिळाली आणि माझं मी ओविरा कलेक्शन आज चालू केले. तर तुम्ही आता ओविरा कलेक्शनचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले, तर हे सगळं करत असताना किंवा हा बिझनेस चालू करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या होत्या का? अडचणी तर आल्या, बऱ्याच आल्या. म्हणजे पहिलं स्टार्ट केलं तेव्हा आम्ही दोघंच नवरा बायकोनीच चालू केलं होतं. त्यामुळे जे मी व्हिडिओ टाकायचे त्याच्यावर ज्या ऑर्डर यायच्या ते आम्ही स्वतः सगळं मॅनेज करायचो. त्यामुळे भरपूर अडचणी यायच्या. हा बाबा कसं मॅनेज करायचं, इकडून कस्टमरचे कॉल पण यायचे की आमचं पार्सल पोचलं नाही आहे, हे नाही आहे. पण त्यातनं पण आज आम्ही आता इथंपर्यंत आहे आणि माझं हे ओविरा कलेक्शन कोल्हापूरमध्ये हनुमान नगर पाचगाव रोड येथे आहे. आणि ते आता सध्या 1.5 लाखाची फॅमिली झाली आमची ओविरा कलेक्शनची. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं हे माझं शॉप चालू आहे. अच्छा, खूप छान आहे. म्हणजे साईड बाय साईड तुमचा बिझनेसही मोठ्या प्रमाणात चाललाय असं म्हणायला काही हरकत नाही. आता सोशल मीडियाकडे आजकाल बघतोय आपण, युवा पिढी फार वळत आहे, तर त्या लोकांना तुम्ही एक सोशल स्टार म्हणून काय संदेश द्याल? त्यांना एवढंच म्हणेल की सोशल मीडिया म्हणजे एक जबाबदारी आणि आपला प्रामाणिकपणा हे मेन ठेवून काम केलं पाहिजे, तर आपण कुठंतरी मोठ्या लेवलला जाऊ. हेच मेन महत्त्वाचं आहे. आणि त्यात संयम पाहिजे की हां बाबा आपण लगेचच व्हिडिओ टाकला आणि लगेचच त्याला रीच मिळतील असं नाही. पण थोडाफार संयम पण पाहिजे आणि मेन आपण पोस्ट करताना त्यात प्रामाणिकपणा पाहिजे. आपला पूर्णपणे प्रामाणिकपणा होतला तरच आपलं काहीतरी ग्रोथ आहे. आता मॅडम, तुमची आणखी काही स्वप्न आहेत किंवा पुढील काही वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहू इच्छिता? नक्कीच एक मोठी उद्योजिका बनायचं आहे मला आणि हे मी माझ्या ओविरा कलेक्शनमधनं साकार करेन. आता थोडा पल्ला गाठला आहे, अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि त्यासाठी ग्राहकांचा सपोर्ट तर आहेच मला. आणि स्वप्न म्हणायला गेलात तर बरीच मोठी स्वप्न आहेत, जे काय आता ओविरा कलेक्शनमधनं मला जे काही फायदा असेल काय असेल त्याच्यातून मला काहीतरी एक म्हणा ते हे वृद्धाश्रम आहे म्हणा किंवा काय अनाथ आश्रम आहे, त्यासाठी काहीतरी मला मदत करायची आहे, ती नक्कीच मी ह्या व्यवसायातून नक्की पूर्ण करेन. जर मॅडम आता सोशल मीडिया नसतं तर तुम्ही यावेळी म्हणजे या क्षणाला कुठे स्वतः असता असं वाटतंय तुम्हाला? हा तर खूप मोठा प्रश्न आहे. ॲक्च्युली श्रुती कोळी ही कोणच ओळखलं नसतं. जिथं आहे जे चालू आहे ते रेग्युलर चालू असतं. आपला जॉब, घर एवढंच असतं. बाकी कोणीही श्रुती कोळी या नावाला ओळखलं नसतं. आज जे नाव आहे, जे विश्वास आहे लोकांचा श्रुती कोळी या नावाबद्दल, तो नसता कदाचित. तर आता असं सांगायचं की एक श्रुती कोळी ऑफिशियल पेजला लाखोंची पसंती मिळत आहे, तर या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच त्यांचाच हा सपोर्ट आहे, त्याच्यामुळं मी इथं आले आहे. अजून बराच सपोर्ट हवा आहे मला. मोठा पल्ला गाठायचा आहे, स्वप्न पण भरपूर आहेत, त्यामुळे तुमची तर साथ मला हवीच आहे. आपण आता श्रुती कोळी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहिला. त्यांना जास्त साथ म्हणजे त्यांच्या हजबंडची आहे आणि ते आज आपल्यासोबत आहेत. तर नमस्ते सर. संग्राम कोळी आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर सर, मॅडम आता इतका मोठ्या रील स्टार झालेत आणि त्यांच्या इंटरव्ह्यूमधून असं कळालं की तुमची साथ त्यांना जास्त आहे, तर ही साथ तुम्ही कशा प्रकारे देता? ॲक्च्युली काय झालं, सुरुवात ज्यावेळी करायचीच होती रील्स बनवायची, हिचं कधी इन्स्टाला अकाउंट नव्हतं, फेसबुकला सोशल मीडियावर अकाउंटच नव्हतं हिचं. तर एकदा सहज ही मला बोलली की अहो मी पण रील्स बनवू का? तर मी पहिल्यापासून लग्न झाल्यापासून तिला सांगितलं की तुला जी गोष्ट करायची ना त्यात मी 100% तुझ्या पाठीशी आहे नेहमीच. आणि त्यामुळे मी स्वतः तिला रील्स अकाउंट काढून दिलं हे इन्स्टाचं. आणि तिला पहिल्यापासून व्हिडिओ एडिट वगैरे करायची आवड आहे, त्यामुळे ती रील्स पोस्ट करत गेली आणि एक आठवड्यातच तिला 10K कम्प्लीट झाले तिचे.
इन्स्टाला आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळायला लागला. आणि मी तिला लग्न झाल्यापासून प्रत्येक गोष्टी सांगतोय, तुला जॉब करायचा आहे, तुला जे आवडते गोष्ट ती तू बिंदास कर, तुझा नवरा तुझ्या कायम पाठीशीच आहे. ओके. तर मला तर असं विचारायचं की त्यांना पहिल्या आठवड्यातच इतकी प्रसिद्धी मिळाली, त्यावेळी प्रसिद्धी मिळाल्यानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? प्रसिद्धी म्हणजे आमच्यासाठी तो खूप मोठा क्षण होता, कारण की एका आठवड्यात 10K 1,000 व्ह्यू गेले तरी म्हणजे असं आधी वाटायचं की अरे 1,000 व्ह्यूज गेले, पण मिलियन व्ह्यूज मिळायला लागले आणि एकदमच 10K कंप्लीट झाले. खूप आनंद झाला. आणि अचिव्हमेंट होती ती आमच्यासाठी खूप मोठी, कारण आम्ही लग्नापासून आतापर्यंत खूप स्ट्रगल केला आहे या पोझिशनला यायसाठी. आणि खरंच आत्ता जी पण काय आहे ही, आणि आपली म्हणतात ना लक्ष्मी घरात आपल्या ज्यावेळी येतात त्यावेळी चांगलं होते, तर लक्ष्मीच्या पावलाने ही आली आमच्या घरी. त्यानंतर माझ्या 2 मुली आल्या आणि त्यांच्यामुळे आता खरंच कशाचीच कमी नाही आम्हाला. प्रसिद्धी पण मिळाली आणि सगळीकडे नाव पण झालंय. आणि खरंच बायकोच्या सपोर्टमुळेच ती पण तिच्या कर्तृत्वामुळेच इथं आहे असं मी म्हणेन. माझी तर काय सपोर्ट माझा आहेच, पण तिच्या कर्तृत्वामुळे ती इथं आहे. आता त्यांनी नुकतंच ओविरा कलेक्शनचं जे शॉप चालू केले त्या क्षेत्राकडे त्या वळले, तर तिथं तुमची साथ कशी आहे किंवा तुम्हाला काय वाटतं या व्यवसायाबद्दल? तिला पहिल्यापासून बिझनेस करायचा होता, तर कोणता बिझनेस करायचा, काय करायचं, जॉब 10 ते 8 जॉब करायचं आणि जायचं, ह्यामध्ये तिला अडकून राहायचं नव्हतं पहिल्यापासून. त्यावेळी पण मी तिला म्हटलेलं की तुला जे करायचं आहे ना ते कर, तुला कोणता बिझनेस करायचा आहे मला सांग, मी तुला फुल सपोर्ट करणार आहे. मग असंच रील्स बनवताना कमेंट्स येत होत्या की तिला ताई तुम्ही साडी वापरली ते म्हणजे साडी जी नेसले त्याची लिंक द्या, हे द्या, असं सारखं प्रत्येक व्हिडिओवर मेसेज असायचे. मग तिलाच मी म्हटलं एवढं तुला जर विचारतायत, तू वेअर केलेल्या साड्या लोकांना आवडतात, तर तू त्यातून एक बिझनेस क्रिएट करू शकतेस. आणि आपण बिझनेस करताना आपला जो फॉलोअर्स आहे त्यांना अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं जो प्रोडक्ट आहे ते आपण द्यायचं. आपण आपल्या क्वालिटीमध्ये कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि ह्या सगळ्या बेसिसवर आम्ही ओविरा कलेक्शन्स एक 3-4 महिने झालं स्टार्ट केलं आणि लोकांनी एवढा भरभरून त्याला प्रतिसाद दिलाय. 3 महिन्यात जवळजवळ 1,40,000 इन्स्टाला आपले फॉलोअर्स झालेत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. फक्त फॉलोअर्स जे आपले आहेत त्यांच्या सपोर्ट्समुळे हा मिळालाय. आणि आपलं हनुमाननगर पाचगाव रोड कोल्हापूर येथे शॉप आहे. ऑफलाईन ऑनलाईन तुम्ही बिंदासपणे आमच्याकडून शॉपिंग सुद्धा करू शकता. तर आता मला तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा या एखादी रील पोस्ट करतात तेव्हा त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कमेंट्स येतात, पण ज्यावेळी निगेटिव्ह कमेंट्स येतात त्यावेळी तुम्हाला काय वाटते की त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय असते? ॲक्च्युली काय आहे, तसं बघायला कम्पेअर टू अदर्स ही जे व्हिडिओ असतात ह्याला निगेटिव्ह कमेंट्स जास्त नसतात. सगळे जो रिस्पेक्ट असतोय ना तो तिच्या म्हणजे कमेंट्समध्ये सुद्धा दिसून येतोय की दादा ताई याशिवाय लोक बोलतच नाहीत. म्हणजे ताई तुम्ही खूप सुंदर दिसता, हे करताय, म्हणजे जेंट्स असू दे किंवा लेडीज असू दे, ताईशिवाय कधीच ते कमेंट्स पण करत नाहीत, बोलत करत नाहीत. आणि असं आत्तापर्यंत निगेटिव्ह कमेंट जास्त आलेल्याच नाहीत. आणि जरी आल्या तरी मी तिला सांगितलंय निगेटिव्ह किती लोकांचं पॉझिटिव्ह, ज्यावेळी निगेटिव्ह माणूस काय करतो त्यातूनच आपण काहीतरी वेगळी प्रेरणा घ्यायची आणि त्यातूनच पुढे जायचं. तर श्रुती मॅडमचे हजबंड संग्राम कोळी यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांची साथ किती महत्त्वाची आहे आणि त्यांच्या भावनाही किती महत्त्वाच्या आहेत हेही आपण ऐकलं. तर थँक्यू सर, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला इथं बोलवलं, आम्हाला पण आमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या आम्हाला एक्सप्रेस करता आलं आणि व्यक्त होता आलं, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. तर आज आपण श्रुती कोळी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्याकडूनच आपण ऐकला. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर एक साधी महिलाही यशस्वी होऊ शकते याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रुती कोळी आणि ही स्त्री शक्ती आहे असं मला तरी वाटते. तर मॅडम आज तारा न्यूजला तुम्ही भेट दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तारा न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही इथं बोलवलात आणि मला व्यक्त करायला हे केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.